जिवंत असताना संतती निर्माण करायची, मरून खत बनून जायचं, एवढंच ज्यांच्या आयुष्यात आहे. अशी करुणा ही मराठी कवितेमध्ये फार थोड्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. नांदेडकरांची ही जी कविता आहे, विशेषतः थोडंसं नांदेडकरांना नव्हे तर एकूण सगळ्याच कवींना उद्देशून काही मुद्दे मला मांडाविषयी वाटतात. ही नांदेडकरांच्या कवितेवरची टीका नाही. मला नेहमी वाटतं की कवी हा एखाद्या वाघासारखा किंवा सिंहासारखा एकटा राहणारा प्राणी आहे. माणूस म्हणून तो समाजात वावरेल, त्याला मित्र असतील, पण कवी म्हणून तो केवळ एकटा एकाकीच असतो. हे एकाकीपण जे कवी टिकवतात ते कवी मोठे कवी होतात. म्हणून कवीमध्ये दोन माणसं असतात, एक झाड आणि दोन पक्षी, हे तुम्हाला माहिती आहे. एक भोगणारा असतो आणि एक निरीक्षण करणारा असतो. हे दोन पक्षी कवीमध्ये हमखासच असतात. सामान्य माणसामध्ये दुसरा पक्षी फारसा प्रभावी नसतो. हा जो पाहणारा पक्षी आहे हाच निर्माता असतो. आणि हा पाहणारा पक्षी ज्याच्या काव्यनिर्मितीमध्ये अस्तित्वात असतो त्याची कविता मोठी होते. टी.एस. इलियटनं फार चांगलं सांगितलेलं आहे की व्यक्तिमत्वापासून मुक्ती म्हणजेच कविता. मी जे जगतो ते जगणं चित्रित करणं म्हणजे कविता नाही. या जगण्यातून मुक्त होणं म्हणजे कविता. कारण जगणं हे स्थलकाल व्यक्ती निबद्ध असतं, ते विशिष्ट काळापुरतं असतं, विशिष्ट स्थळाशी बांधलेलं असतं. त्याच्या पलीकडे जाऊन कवीनं कविता लिहायची असते. आणि म्हणून आपलं व्यक्तिमत्व नष्ट करून जे काही उरतं ती कवितेची सामग्री असते. म्हणजे जगताना येणाऱ्या अनुभवावर एक प्रक्रिया होऊन ते अनुभव स्थलकालातीत वैश्विक पातळीवर जातात. ही प्रक्रिया ज्याच्या कवितेत घडत नाही तो कवी होत नाही. आणि म्हणून हे सतत आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे जगतो ती कवितेची सामग्री नाही. जगून झाल्यानंतर जगण्याचा जो एक वेगळ्या पातळीवर आपण त्या जगण्याला नेतो, ज्याचा माझ्या व्यक्तिगत जीवनाशी संबंध नाही, असं माझ्याच अनुभवाला मी जे रूप देतो ती कवितेची सामग्री असते. हे मराठी कवी किती लक्षात घेतात. आपल्याकडे कुठल्या तरी इसमशी कवी स्वतःला बांधून घेतो. मी नेहमी म्हणतो की तुम्ही कविता कशाला लिहिता? तुम्हाला जर स्वतःलाच काही जाणवलं असेल तर ते व्यक्त करण्यासाठी कविता आहे. जे इतरांना जाणवलं, जे इतरांनी सांगितलं ते घेऊन तुम्ही कविता लिहिता. म्हणजे तुम्ही काबाडी करता, कविता नाही लिहित. तुमचं काय आहे आणि म्हणून आपलं काहीतरी सांभाळणं, आपलं काहीतरी निर्माण करणं
याला कवितेमध्ये सगळ्यात महत्त्व आहे. म्हणून श्रीधर नांदेडकर हा श्रीधर नांदेडकरच असला पाहिजे. तो डाव्या बाजूनं चालतो की उजव्या बाजून चालतो हे माझ्या दृष्टीनं गौणच नाही तर महत्त्वाचंच नाही आहे. नांदेडकर स्वतः कुठे उभे आहेत, नांदेडकरांचा रस्ता कोणता आहे याला माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. ज्या अरुण कोलटकरांचं नाव घेतलं त्या अरुण कोलटकरांना स्वतःचा रस्ता सापडलेला तो कवी आहे. मर्ढेकर, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर मोजके असे कवी मराठीमध्ये आहेत की ज्यांना स्वतःचे खास रस्ते सापडले. बाकी कवी एकमेकांपासून उसणं घेऊन कविता लिहितात किंवा मग पाश्चात्य जाणीवा हे तर सगळ्यात सोपं झालेलं आहे. मी मॉडर्निस्ट आहे, मी पोस्ट मॉडर्निस्ट आहे. ही भाषा कवी जेव्हा करतो तेव्हा लक्षात येतो की या कवीला स्वतःचं काही सांगायचंच नाही. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक संस्कृती स्वतःच्या कला स्वतः निर्माण करत असते. त्या संस्कृतीची पातळी महत्त्वाची नाही. आदिवासी त्यांच्या कला निर्माण करतात. ते काही शिकलेले नाही आहेत, त्यांनी पोस्ट मॉडर्निझम वाचलेला नाही, पण त्यांची गीतं, त्यांची चित्रकला ही त्यांची स्वतःची आहे. तसं मराठी वाङ्मय, मराठी माणसाचं किती आहे, मराठी संस्कृतीचं किती आहे असा जर प्रश्न केला तर आपण दुय्यम तिय्यम दर्जाचे कवी लेखक आहोत हेच यातून स्पष्ट होतं. म्हणून मी नांदेडकरांना सुरुवातीला असं म्हणालो की तुम्ही सेवानिवृत्त झाला ही चांगली गोष्ट झाली. आता तुम्ही कवितेवर चिंतन करू शकता, तुम्ही स्वतःची कविता लिहू शकता. त्यांची कविता स्वतःची आहे हे मला जाणवलेलं आहे, त्याच्यावर या ठिकाणी मी बोलत नाही. मी ब्लरवर त्यांच्या एका पुस्तकाच्या लिहिलेलं आहे. आणि खरोखर मराठीमध्ये ज्यांचं नाव आजच्या पिढीत घ्यावं वाटतं असे नांदेडकर हे एक महत्त्वाचे कवी मी मानतो. आणि अशी इथे अपेक्षा व्यक्त करतो की इथून पुढे त्यांच्या कवितेला पुन्हा एक नवं वळण मिळावं, एक नवी झळाळी मिळावी. मी या ठिकाणी करंदीकरांनी म्हटलेलं सांगतो की स्वतः उभ्या केलेल्या इमारती स्वतःच पाडायची ज्यामध्ये हिंमत असते तो खरा कलावंत होतो. म्हणजे मी जे लिहिलं ते मी फाडून टाकतो आहे आणि मी नव्यानं लिहिणार आहे. हे ज्याला करता येतं तो कवी सतत जिवंत असतो, त्यामध्ये कधी तोपणा येत नाही. तो आपल्याच कवितेच्या नव्या नव्या आवृत्त्या काढत नाही. असं भाग्य नांदेडकरांना लाभावं अशी अपेक्षा करतो आणि मी माझे भाषण या ठिकाणी संपवतो.